विदर्भातील खास असं तिखट, मसालेदार आणि जबरदस्त चव असलेलं जेवण म्हणजे सावजी स्टाईल. आज आपण बनवणार आहोत सावजी चिकन करी. याआधी आपण सावजी मटन करीची रेसिपी सुद्धा बनवलेली आहे. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. अगदी सोपी आणि झटपट रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी चिकन मॅरिनेट करून घेऊयात. त्यासाठी चिकन स्वच्छ धुवून घ्या. त्यामध्ये 2 चमचे दही, 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान मॅरिनेट करून घ्या. आपल्याला चिकन 1 तास मॅरिनेट करून घ्यायचं आहे. जोपर्यंत चिकन मॅरिनेट होतंय तोपर्यंत आपण अगदी एक साधा बेसिक मसाला तयार करूयात. त्यासाठी थोडंसं तेल गरम करून एक मोठा उभा चिरलेला कांदा, लसूण आणि आलं घालून कांदा छान सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा आहे. कांदा छान परतून झाला की त्याला एका प्लेट अथवा डिशमध्ये काढून घेऊयात. तशाच प्रकारे आपल्याला खोबरं देखील छान सोनेरी रंग येईपर्यंत परतायचं आहे. खोबरं परतून झालं की तेही काढून घ्या. आणि आता गॅस बंद करून आपण इथे धणे आणि डाळवं हे भाजून घेणार आहोत. आता आपला हा वाटणाचा मसाला जोपर्यंत थंड होतोय तोपर्यंत आपण चिकन शिजवून घेऊयात. त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालून खाडे मसाले परतून घ्या. खाडे मसाले परतून झाले की त्यात अगदी थोडासा उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो कांदा हलकासा गुलाबी होईपर्यंत परतायचा आहे. कांदा परतून झाला की आता आपण त्यात मॅरिनेट केलेलं चिकन घालणार आहोत. चिकन छान 2 ते 3 मिनिटं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. चिकन परतून झालं की त्यात पाणी घालून झाकण ठेवून चिकन छान मऊ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. पाहूयात आपलं चिकन शिजलं आहे की नाही. वा, चिकन आपलं छान मऊसूत शिजलेलं आहे. आता चिकन शिजून झालं की आपण वाटणाचा मसाला जो थंड करायला ठेवला होता तोपर्यंत तो थंड झालेला आहे. त्याला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडीशी कोथिंबीर घालून आपण त्याला छान बारीक वाटून घेणार आहोत.
वा मस्त! मसाला सुद्धा आपला छान बारीक वाटून झालेला आहे. आता मी इथे थोडासा आणि सूप थोडंसं मुलांसाठी काढून ठेवलं आहे. आता ज्या कढईमध्ये चिकन शिजवलं होतं, त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून एक साधारण 4 चमचे हा वाटलेला मसाला आपल्याला घालायचा आहे. आणि हा मसाला एखाद मिनिट तेलात छान परतून घ्यायचा आहे. चिकन रस्सा करायला आपण घरचा ताजा मसाला वापरणार आहोत. बाजारात मिळणाऱ्या मसाल्यांपेक्षा घरी केलेला खास सावजी मसाला नेहमी चवदार आणि शुद्ध असतो. सावजी मसाला रेसिपीची लिंकसुद्धा खाली मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आपला मसाला छान परतून झाला, की त्यात मी घातला आहे सावजी मसाला आणि लाल तिखट. तुम्ही काळं तिखटही वापरू शकता. आता सावजी जेवण हे खूप तिखट असतं, पण तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. आता शिजवलेलं चिकन आणि पाणी घालून मस्त मिक्स करून घ्या. तुम्हाला रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट हवा आहे, त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून 5 ते 7 मिनिटं मस्त उकळी काढून घ्या. आणि अशा प्रकारे आपलं सावजी चिकन रस्सा तयार आहे. रात्रीच शिजवलेलं सावजी अधिक चवदार लागतं. मसाले मुरतात आणि दुसऱ्या दिवशी चव अधिक खोल आणि झणझणीत लागते. भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.